सत्य टाकू नको बरं का. काय रे? काय नाही निघ तुमरे मला नाही लागत नाही. काय लागत मग तुला सांग ना. असं हे होय लागली भारी बेटा त्यो म्हणजे तिरी लागती म्हणून तिरी सोडितो त्यो नाही लागत. काय रे? ए घाणवा सोड रे. कोण पाजलं? वास सोडितो आल्या नाही माहित कोण पाजलं. कोणता लागत गुल्ल्या बघतोय ते गुल्ल्या असं झाले 10 रुपये दे मला. गप मर ना. अजून एक चक्का ओ शामराव ते 10 रुपये द्या मला. देणार राव थरथाला तुला काय अक्कल आहे का? डाव चाललाय इथं आणि तू पैसे मागत गोशाल उठ. द्या ना नाही तर मी झुंबर बोल सांगा ना तुमचा काय खेळ चाललेला आहे. तू सांगशील होय? होय झाल्या येऊन तुम्ही झुंबर भाऊला सांगा ना झुंबर भाऊला कळण होय. होय झुंबर भाऊ. हा यो माझ्या पत्ते याला सांगतो. हा चिटिंग करतोय. उठ म्हणताय ना. नाही कान धरून उठ. झुंबर भाऊला सांग. हा झुंबर भाऊ टाका ना पत्ता. या तू खेळलाय तू टाक. झाली ना भाऊ घे पैसे. चला पिसा झुंबर भाऊ पिसा पिसा ना. हा पिसा लावा परत काय लावा लावा. गेली आले आमचे गेले ना. मला आले. इकून असतं ना झाल्या झुंबर भाऊ काय असं. हा शामराव खेळा. ठीक आहे. झुंबर भाऊ आले. झुंबर भाऊ पिशी घेऊन गेले. खेळ नको बाडबाड करू. झाल्यावर सांगच आहे ना. धर. काय सांगू उतरलो ना मी आता. झाली गेम झाली आयला तुम्ही लई पट्टीचे खेळाडू आहेत रे. मला कधी जिंकूनच येत नाही तुमच्यात. मी दुसरीकडे जिंकतो. होय चला कुंडूच झालो मी आता. झुंबर भाऊ काय मस्त आपल्याकडे. माणूस सगळे पैसे गेले माय आज. मग आता जेवले का? जातो घरी आता. जेवले का? जायचंय जेवायला घरी. जाऊ का? हा या मग काय आता. हा ओ झुंबर भाऊ. भाड गाव कोणाला म्हणतो रे? झुंबर भाऊ म्हणलं. झुंबर भाऊ भाऊ आहे. हा काय म्हणतो बोल. तुम्हाला माहिती का काय? अहो शामराव जे आले तुमच्यावर चिटिंग करीत. सेटिंग करीत होते. चिटिंग लुबडीत होते तुम्हाला. मग आता सांगत होय मला. तिथं सांगितलं असतं तर 10 रुपये तुला दिले नसते का खर्चायला. 10 रुपये तिथून दिलं उठून. मला ओरडले चालले. मला उठ म्हणे इथून. आणि मी का वर चढलो. देवा ओरडले बोंबलले ना मला तिथं. तुला बोंबललं वय. बरं जाऊन दे. आता त्यांच्याकडे गेलो तर ते मला बोलून देणार आहेत का चिटिंग केली म्हणल्यावर. आता मी पुढच्या वेळेस ना तयारी करून येतो आणि मग त्यांच्या संग खेळतो. मग कसे मला लुबाडीत येत बघतो. तरी ते तुम्हाला लुबाडणारच आहे. घुबड नसतं दिवसा रातच्याला येत ते. देवा लुबाडणार. असं का? येऊ का आता? या
नाही, आता श्याम याच्यात बायकोला जाऊन सांगतो, यांनी मला पत्त्यात लुबाडीलंय म्हणून. मग बघत तिचा पेत ती. वाहिनी, या भाऊजी या. रावजी काय म्हणता? सोन्यासारखा नवरा एवढा मला रावजी म्हणता? रावजी नाही म्हंटले मी, भाऊजी या असं म्हणले. हा सवय भाऊजी म्हणल्या होय. हा हा भाऊजी, हा तुम्ही आमच्या यांना पाहिलं का? कोणाला? शामरावला. हा पाहिलं ना, तिकडं पत्ते खेळतोय. एवढी सोन्यासारखी बायको घरात आहे आणि तो तिकडं बसलाय पत्ते खेळत. मला म्हणले कामासाठी बाहेर चाललोय आणि तिथं पत्ते खेळत बसले. काय माय गुणात पैसे घेतलेत आणि तिकडं हारलाय पत्त्यामध्ये. आता त्याला पैसे मागायला गेलं तर नाही म्हणतोय. तुम्ही देता का वहिनी? नाही नाही, माझ्याकडे नाही पैसे, मी त्यांच्याकडूनच घेऊन तुम्हाला पैसे देते. हा, सकाळी मला म्हणले साबणाला पैसे मागितले तर त्यांच्याकडे पैसे नाही. चला मी पाहतेच. चला चला. झाल्या झुंबराला चांगला फशीत राव आपण. तरी त्याच्याकडे 20 रुपये उरलेत. काय चाले झाले का? पत्ते खेळून झाले? आले वहिनी. पत्ते पत्ते कुठे खेळतोय, बोलतोय त्याच्या संग. काय बोला त्या? कामाला कुठं जायचं ते विचारतोय उद्या. आपण जाऊ ना तेव्हा खालच्या पाराव कामाला. गावभर भटकत राहता, गावभर फिरत राहता, बगड्यावानी कपडे घालायला लागा त्या. हा, एक साबण आणायला सांगितलं तुम्हाला, तुम्ही गावात या जालू भाऊजी बरोबर पत्ते खेळत बसले नाही हो. घरातले भांडणं पाराव कुठं काढीची तू? काय पाराव काढी त्या? हा, गावभर फिरत बसा त्या गावभर, तेव्हा नाही पार दिसत का तुम्हाला? हा, झुंबऱ्या तो काडी लावली काय नो घरी जाऊन? मी नाही माडे गेलो. त्यांना कशाला बोला त्या? आत्ता घरात आले का गिळायला लागन. हा, दे जेवायला म्हणतील. काय काय तुम्ही ना बिनकामाचे डोकं नका खाऊ माझं, बरं का? मी तुम्हाला सांगते. गावातले लोक जमा व्हायला लागले, नको ना ओरडू. काय गावातले लोक नाही का घरामध्ये काम करती? हा, त्यांना नाही लागत का खायला? श्याम्या, ती छोबू अक्का पाथी, ती संतोष तात्या बसले तिकडं, ती कशी बघत आहेत बघ. आणि हे माणसं सगळे गाणे ऐकून बघतोय. नाही म्हणतो माय बायकुले धाका ती 4 चौघात चौक घालून राहिली. काय भांडायचं ते घरी भांडा ना तुम्ही दोघं. मी काय करू? तिच्या तोंडाचा पट्टा बंद होईना तर. पट्टा बंद व्हाय ना, हात लाव तिच्या तोंडाला, जा घरी घेऊन. बघ सगळे लोक बघायला लागलेत. काय खुसूर फुसूर लावलीये? वहिनी कुठं खारींच्या? दुपार झाली, जेवायचा टाइम झालाय. झुमरिया गप गप बोल नको. हा, पत्ते खेळत बसा त्या, पत्त्यामध्ये पैसे हरा त्या सारे. ए कोण हारलं? तुम्ही कोण? जिंकलोय मी. झाल्या हे बघ. हा बघा, आणा इकडं. वहिनी माय 70 रुपये त्याच्यात. झुमरिया जिंकलोय आम्ही ते पैसे. पैसे कुठं वाटत तू गावात त्याला? हे घ्या. लय ना घरी जाऊन पाहतो तुम्ही. काय घरी जाऊन पाहता? हा, लोकांकडून पैसे घेता आणि पत्ते खेळत बसा त्या. घरात पैसे दिले सामान आणायला का त्याच्यामध्ये पत्ते खेळत बसा त्या? चल तू घरी. हे 20 आणि 70 90 झाले. 100 होते. 10 रुपये दे ना मग. अरे मी घेतलेत का? तिकडं बघ तू. दे ना. अरे जा तिकडं बघ, नाही तर उठ बर का झुंबऱ्या. चल निघ. अरे दे मग माय 10 रुपये. अरे निघ बर का, तुला लात घालीन. भात आता घरी जाऊन खायचा आहे. अरे ही लात अशी घालीन. चल निघ. तुपला पाय तू चोप्यो, मी कशाला चोपू? अरे तो पिन नाही म्हणत बाबा, तू जा बाबा, जा 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 ना. आईचा झुंबऱ्या, बैर ते बैर आणि मला केलं खैर. जरा सुद्धा त्यांना घरामध्ये लक्ष नाही त्यांच्या आलं. हा, पत्ते खेळ, हे खेळ ते खेळ. अरे भास्कर अरे तोंड आहे का काय? हा, अगं खापरात असतं तर फुटून गेला असतं. 4 चौकात ऐकून घेतलं मी तुझं, म्हटलं नको बायकोची इज्जत घालायला. पण तू आता काय राहिनाच, रस्त्याने चालू, तिथं गावात चालू. काय काय कमी पडलं का तुला? हा, काय कमी पडलं तुला सांग ना मला. काय गरज आहे गावामध्ये पत्ते खेळत बसायची? माझा मी काही करीन, माझा मनाचा मालक आहे मी. हा, तुला काय कमी पडलं तुला सांग ना. गाडी म्हणली गाडी घेऊन दिली. हा, तुला घरामध्ये सगळं वॉशिंग मशीन, मिक्सर. अगं कशा गाडीच्या कामाला हात लावित नाही तू, नुसती दिवसभर टीव्ही पाहत असती. हा, म्हणून तुम्ही काय गावामध्ये पत्ते खेळत बसता का काय? तुला काय घेणं? मी पत्ते खेळीन नाही तर गावभर हिंडत बसन.
मग कर, तुला काय करायचंय? तुला भेटतं ना जे पाहिजे ते. मग बोलायचा काय संबंध आहे माझा? अगं 4 चौघात माझी इज्जत आहे. उद्या काय म्हणते डेपुटी काय म्हणते हा, तो जालू काय म्हणन? अरे काय तुझी बायको हा, खुशाल तू इज्जत काढली गावामध्ये. काही वाटायला पाहिजे तुला, बघते काय तू हा. तुम्हाला मी सांगून ठेवते बर का, लय बोलू नका तुम्ही. लय बोलले ना मी जाईन घर सोडून, तर परत येणारच नाही. कोण तू? हा. अगं असं लय वेळा बोलली तुम्हाला, तुला माझ्याशिवाय होतं का? काय तुझ्या घरी तरी माहीर ग हा, 2 टायमाची भाकर खायची पंचायत आहे तू तिथं, आणि चालली मला नाटक शिकायला मी निघून जाईन हा. तू राहती तर गप राह इथंच. तुम्ही बोलू नका बर का, मी खरंच निघून जाईन तर येणारच नाही. कोणाला सांगत तू ये श्यामरावला हा? अरे लय पाहिलं मी अशा, आणि तू गेली म्हणून मला काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे श्यामरावला? काय करा, मी माझ्या भावालाच फोन करून बोलून घेते आणि सांगते का आता मला घेऊन जाय, आणि परत दाखवूच नको मला. काय दाखवू नको हा, काय दाखवू नको? अरे माझ्याशिवाय सत्न कर तुम्हाला, तो या भावाला बी, त्या भावाला म्हणा पहिले 1 लाख रुपये घेतलेलं कर्ज दे मग माग, तेव्हा मग घेऊन जाय तुझी बहीण. तुम्ही माझ्या भावाचं नाही 1 लाखाचं कर्ज काढू नका बर का. साऱ्या सकाळच्या गावामध्ये जाऊन बसले आणि मी इथं साबणाची वाट पाहते, आणि तिथं पत्ते खेळत बसले आणि पैसे हरत बसले. मग म्हणलं तुला पैसे हरलं म्हणून, पैसे जिंकत असतो मी. ते झुमऱ्या म्हणला काय तुला? अरे झुमऱ्या काय ऐकतो रे? याच काय ऐकते तू हा? तुम्ही मला काही सांगू नका, आणि मला तुमचं काही ऐकायचं नाही ना. आता मी राहत पण नसते, मी चालले. निघ कोणाला बेवदा किती तू, जा जायचं जा. आता जर गेले ना तर येणारच नाही. बसा गावभर तुकडे तोडून. मी बी येणार, तुला घ्यायला येणार नाही, ध्यानात ठेव तू. हा तुझ्या पायाने गेली ना तूच तुझी जाय, मग मी येणार नाही न्यायला माग. हा बघत ये ना मी येता का नाही येता म्हणून. जा जा, बसा गावभर भटकत. आम्ही माझं बहीण काय करायचं ते मला नको सांगू तू. कोण गावात तुम्हाला तुकडे देतात तेच बघते. अग हॉटेल भांडले नाही मला. अरे काय जाय जाय जाय, बघू नको माग जाय, बोलीत नसतो तुला आता मी. वहिनी थांबा थांबा. तुम्ही मला ना आता अडू नका. पाडू नका. मी काय सांगतो ते ऐका. तुम्हाला तिकडे पडायचं तर पडा एकट्या. सांगा. वांगा तिकडे मळ्यात येते वांगा. अहो वांगा नाही, मी सांगा म्हटले. सांगा. हा ते ना, तुम्ही तिथून निघून आल्या का तेव्हा श्यामरावनी फोन काढला आणि फोनवर म्हणतात, हॅलो सुगंधा, मी ना माझ्या बायकोला अशी हाणली, आता ती परत येत नसती, ती आता माहेराला गेली, आणि मोठमोठ्याने फोनवर हसत होता. आता आहे ना याच्याकडे मी बघतेच. याला आहे ना घटस्फोटच देऊन टाकते, आणि आता आहे ना मी जीवच देऊन टाकते. ठेवतच नाही माझा जीव. स्फोट याने ना सुगंधाला फोन करतो काय, मी माझ्या साऱ्या नातेवाईकाला फोन करते, आणि साऱ्या नातेवाईकाला सांगते मला याच्या जवळ नाही राहायचं. याला घटस्फोट देऊन टाकते, आणि माझ्या नाही तर जीवाचंच काहीतरी करते. जीवच संपून टाकते मी. मला माहिती कुठं जात नाही, येईन संध्याकाळ पोत घरी मला जेव्हा दाखी. श्यामराव पिशी भरा आता. झोंबऱ्या तिची पिशी माग मी काय भरू, तिला भरायची असली तर भरीन, नाही तर जाईन कुठं, मला काय करायचंय? तुझी भर पिशी. आता मै काय पिशी भरू मी? जेल मध्ये जायला. जेल मध्ये? हा मी काय जाईन जेल मध्ये? कायला जाईन? मला काय माहित भाऊ कायला जाईन ते. कोण म्हणत होतं? ती कोण? तुझी बायको. अजून काय म्हणली? ती म्हणत होती बा काहीतरी, मी आता ह्या माणसाचा स्फोट करणार, याला उडून देणार, नातेवाईकाला फोन करून सांगत होती ती. अरे झोंबऱ्या घटस्फोट म्हणली का? घटस्फोट झोंबऱ्या. हो घटस्फोट म्हणली. घटस्फोट स्फोट म्हणत होती. स्फोट करणार आहे मी श्यामरावचा. हा मी काय म्हणतो कमा आडतो माझ्या सांगा चल ना मग. कुठं? जेल मध्ये. नको मी घरी जाऊन जेवून येतो. तू जाय. जाऊ का? हा जाऊ का? हा आईला हे झोंबरे बी ना खरंच गावातलं वेगळं ती पितर प्राणी, काय ऐकलं काय नाही.
जर घटस्फोट म्हणा ना स्फोट म्हणा ना आणि म्हणता मा जीव घेणार आहे, मा जीव घेणार आहे आईला, म्हणजे ती म्हणली असं मी जीव देणार आहे आणि झोपऱ्याने ऐकलं मा जीव घेणार आहे. आईला कुटाणा झाला बुवा, आता हिला शोधावं लागेल कुठं तरी. बया ना नुसता वैताग करून डोक्याला देईन माया काहीतरी. बरोबर आहे ना, मग ती जीव देईन मग नाव येईन मग मी जेलमध्ये जाईन. आईला हे नाव खरंच काय पण नाही. ओ झुंबर भाऊजी, ओ झुंबर भाऊजी, इकडे या, इथे बसा. कुठं चालले? अहो कुठं चालले? 1:30 वाजले. 1:30 वाजले नाही, चालले कुठे चालले? मी नाही, मग श्यामराव चालले. कुठं? जेल मध्ये. हा. कशाचा आवाज येत होता? भांडणं झाले, भांडणं. कोणाचे? बायकोचे आणि नवऱ्याचे. कोणाचे पण? त्यांच्या बायकोचे आणि श्यामरावचे. असं होय, कशावरून? कशावरून हा म्हणजे? भांडण का बरं झालं? कशामुळं? याच्यावरून, टाळ्या वाजवण्यावरून. मग पत्ते खेळण्यावरून. श्यामराव पैसे जिंकला. हा का? पैसे जिंकले म्हणून भांडणं झाले. पुढं काय? बाय. अहो बसा बस. पुढं काय? पुढं पुढं बाय नाही. मला वाटलं बाय म्हणून. नाही नाही, तेव्हा आता जेल मध्ये जाणार. काय सांगता? हा बाई, मग आता मला लय भूक लागली. ते म्हणला जेवून ये. जाऊ जेवायला. हा जेवण करायला? हा जा. जेलमध्ये चालला आणि जेवणी. कुठं शोधा बोया सुरेखाला. ओ अलका बहिणी, हिला पाहिलं का? हा सुरेखाला नाही होय. कुठं पाह गावात कोणी पाहिलं म्हणा ना मला. चालेल चला श्याम. हे ठीक आहे, थांब ना. ठीक आहे, हिला पाहिलं का रे? हिला कोणाला? सुगंधा वहिनीला. ए मग सुगंधा वहिनीचं काय करायचंय मला? मग चला. माझी बायको सुरेखा. नाही भाऊ चाल. नाही पाहिलं? आता 12 तर म्हणून वाजले चेहऱ्यावर. अरे काल गेली, आमची थोडी किरमिरी झाली जरा. हा कालपासून गेली रे, रात्री आलीच नाही घरी. सकाळी सगळ्या गावभर पाहतोय, कुठं सापडणार रे? फोन लावा ना. फोन नाही न्याला. तू एक काम कर ना, हा. आपण दोघं शोधू. चल ना मला. घरी आहे पान पाजायचे. अरे डेपुटीला सांगेन मी नंतर. परत डेपुटी तुला खवळते बरं का? मग कमून नाही शोधू लागला म्हणून श्यामरावला. बरं चला भाऊ, तुमचे टाइम मध्ये. चल चल चल. पण वहिनीनं असं ना करायला पाहिजे ना. सांगून तर जायला पाहिजे ना. अरे भांडणं झाली, ती म्हणली मी येणारच नाही. आता करू तरी काय? कुठं पावर विचारू सांग रे भाऊ. ते हिला पाहिलं का हो तुमच्या सोनाला? नाही होय. हे अजून त्यांना बसले, त्यांना माहित असं. तुमची सून पाहिली का सुरेखा? नाही 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 होय. काय करावं आजी, मला काही कळा ना आता. कालपासून गेली होती, कुठं गेली असेल. चला इथलं पाहू इथलं काय चालेल. ठीक आहे, काय करावं रे, मला तर काय सुसाना भाऊ. आता तुला सांगतो मी. हा ना, फोन करा नाही करायचं. राहिलं ना, विचारच यार. विचारा बरं. हिला पाहिलं का रे? कोणला रे? अरे सुरेखाला. दुपारी माझी बायको सुरेखा, हिला पाहिलं का तू? सुरेखा होय? हा. नाही. काय झालं? अरे कालपासून कुठे गेली काय ना भाऊ, काही तपासच लागा नाही मला. तपासायचंय? तपासायचं नाही, तिला शोधू राहिलो. माझ्या बायकोला कालपासून ती घरी नाही आली. तिला पाहतोय मी. घरीच नाही आली? हा. मग जेव्हा तो कसा? त्याचं काय पडलं तुला? मी काय म्हणतो, तू पाहू लागतो का आम्हाला? होय, मला पावता नाही येत. शोधू लागतो का आम्हाला? शोधू लागतो का माझ्या बायकोचा? हा 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 हा. चल मग चल. धन्यवाद. आंधळ्याची दार बाहेरशी पडली. हा. तू कोणाला म्हणला आंधळा आता? चला भाऊ. काय म्हणला देव? नाही तुला नाही म्हणला काय, मला म्हणला. हा. वहिनीला या.
झुमऱ्या पाहतोय ना आता, हे आता हाडात खायला पाहतोय. ए, बघ ना. बघ ना, तुला पाहिलं का, दिसा ना का तुला? अरे तुही बायको ये ते तुला दिसन का मला दिसन? ते मिस्टर इंडिया येतात त्यांना दिसती बघते. जाऊ दे, कुठं नाद लागते काय ह्याच्या. नाहीये हाय ये नाहीये नाहीये नाही मग ठीक आहे. वाईट राव झुंबर भाऊ, हा आम्ही आहे ना इकडे बघतो, तुम्ही तिकडे बघा. तिकडे नाही, हा तुम्ही दुसरीकडे बघा. सापडली सुरेखा कुठं तर आम्हाला सांगायला या. हा हा जा जाऊ. जा जा बघायला जा. तिथं पण काढून दिलं ते येड. अरे भाऊ, आपण पाहायला जातोय ते आपल्या डोक्याला आधीच वाईट घे. याला घेऊन कुठं अजून वाईट करून घेतो. त्यापेक्षा दिसली त्याला तर सांगायला नाही, तर तिकडे का जाय ना, आपण आपलं बघू. चल पण आता ते जाऊन तिकडे. ओ अरे श्याम्या, अरे श्याम्या, अरे श्याम्या, अरे श्याम्या. अरे काय झालं? काय झालं? अरे माझ्या नावाने काय वर्ड सुटला होता मग तू? तिथं दोरी लटकेली. हायला, म्हणजे माझ्या बायकोनी फाशी घेतली होय. काय माहित भाऊ, आता काय करायचं? काय करायचं? आईला डिग्याला या बावट राव. ये कुठं दिसली तुला ते दाखवतो का आम्हाला? ती नाही नेसली. दिसली कोण? तुला दिसली काय ते मला दाखवतो का? कुठं काय दोरी दिसली काय लटकेलेली ती? दोरी दिसली. हा दाखव ना मला मग. मी नाही येत भाऊ. अरे येडा काय, दाखव ना मग, आम्हाला कसं कळलं कुठं आहे ती? काय? अरे मग बायको कोणाची? यांची. दोरी कुठं पाहिली लटकलेली दोरी? झाडाला. हा दाखव, झाड दाखव ना. झाड हा दाखव. चल ना. हा चल चल. कुठे रे झुंबर? झुंबर, अरे हे झोका आहे का रे? ठीक आहे, हे बघ. हा पंचमीला बांधलेला. मला वाटलं यांची बायको. काय झुंबर, अरे बघायचं आधी तू. काय येड्याची बरं बाग पडली हो. झालं, बरं झालं जाऊ दी. लटकलेली नाही निघाली, नाही तर मग आता वाटोळच झालं असतं. जेव्हा अरे झुंबर काय करतो? झोका खेळतो ना. अरे उतर खाली, माय माग काय टेन्शन आहे? तू काय करतो? काय करायचं आता? शोधायची ना. कोणाला? यांची मंडळी. हा चल. काय चल काय चल. झुंबर भाऊ, असं घाबरीत जाऊ नका राव तुम्ही. हा माणूस किती घाबरला राव. मग एक तर शोधायचा वायताग. हो शामराव, कुठे हिंडू लागले गावामध्ये? अगं सकाळपासून शोधतोय तिला, ती कालपासून घरीच नाही आली. अहो घरीच आहे ती. घरी आहे? हा. कोणाच्या? तुमच्या. माझ्या घरी आहे? हा मी आत्ताच बघितलं. आत्ता हा आता मी तिकडूनच आले. घरी आहे म्हणतेत. घरी कोण? जाऊ, याला सांगून कोणी सांग याला काय ते. चल बाबा ठीक आहे. बायको बायको कोणाची? शामरावची. कुठं आहे? जा तिकडं. सुरखे, अय सुरखे, सुरखे. काय झालं? आली होय तू घरी? सुरखे, कुठे गेली होती तू? अगं किती शोधलं तुला मी. मी ना खरं येणारच नव्हते, पण मला तुमची तगमगच पाहवली नाही, म्हणून शेवटी ना मनावरचा राग काढला आणि घरी आले. किती घाबरलो होतो मी. कुठं नाही पाहिलं तुला. आड म्हणू नको, झाड म्हणू नको. तुला सांगू, सगळं पाहून रावायला फोन करून झाले माझे. कोणीच म्हणा आली म्हणून इकडं. असं कास एवढं प्रेम करता ना तुम्ही माझ्यावर, मग का तुम्ही नीट वागत नाही? चुकलंच माझं. पण तू पण माझी चार चौघात माझी इज्जत काढली. मला राग आला म्हणून बोललो मी तुला. बरे ठीक आहे, आता मी नाही जाते कुठं, मी घरीच राहणार आहे. पण मला ना खरंच तुमचं दुःख नाही पाहवलं. कुठं होती सुरेखा तू रात्रभर? हा कुणाकडे होती? बरं जाऊ द्या, मी आले ना. अहो कुठं नाही हो, जालू भाऊजींच्या घरी राहिली होती रात्रभर. होय, बर बर. पाणी आण ना मला, मी लय दमलोय बघ. बरं बरं आणते. हा ठीक आहे. आली घरी, लय टेन्शन होतं मला. आता चहा ठेवा. हा सांगतो ना. शामराव हा काय म्हणली?
ती मुक्कामाला थांबली होती जालूच्या घरी, बरं झालं आली. जालूच्या घरी होती आणि जालूनं त्याची बायको मारायला लावली होती. कळालं का तुला? आणि तू म्हणतोय हा बरी होती जालूच्या घरी. शहाणा सुरतायस तू. बघ भाऊ तू तुपलं. जातो आम्ही. चल. धरा पाणी. पाणी नको मला. वय घराच्या बाहेर तू. अजिबात थांबू नको इथं. काय झालं आता? तुला काही वाटायला पाहिजे होतं. हा अगं माझा जीव होता म्हणून तुला घरात घेतलंय मी आता, पण अजिबात घेणार नाही. अगं तुला मुक्कामच करायचं होतं तर सुगंधाच्या घरी जायचं ना तू. हा कशाला त्याच्या आल्याच्या घरी राहिली तू? एका पुरुषाच्या घरी राहिली, त्याच्या घरी तुझी बायको नाही काही नाही. हा मला वाटलं तू अशी असशील म्हणून. तू आहे ना डंकिनी आहेस, डंकिनी. हा बाई नाहीस तू. अहो पण असं बोलताना थोडा विचार तरी करा. बरं झालं तू आलास. काय झालं? अरे मित्र नाही तू साप आहे साप. माझ्या घरात साप घातलास तो. अरे लाज वाटायला पाहिजे तुला भाड खाऊच्या. हा खुशाल माझ्या बायकोला घरात घेऊन तू बसलास. तू अजून ओळखेल नाही मला. ओळखलं तुम्हाला? बघितलं ना जाल्याला तुम्हाला मारायला बी लावलं. नाही हो तसं काही नाहीये. तसं कसं काही नाही. हा त्याने कसं काय मारलं मग मला? आजपर्यंत कधी हात उचलला नाही माझ्यावर त्यांनी. काय सुगंधा? काय सुगंधा काय? त्यांनी फक्त एकच चापट मारली. चांगलं उभं जायला पाहिजे होतं. तुम्हाला लाज वाटते का? तुम्ही काय बोलता त्या जालू भाऊजी बद्दल? तू माझ्या बाजूने बोलाय सोडून त्याच्या बाजूने काय बोलती? अहो तुमची बायको निघून चालली होती. त्या जालू भाऊनी अडवलं म्हणून बरं झालं. त्या अडवलं घरी घेऊन गेले म्हणे चला म्हणे आमच्या इथं. तर ह्या जातच नव्हतं. नाही म्हणे मला कोणाच्याच घरी जायचं नाही. मग जालू म्हणे मला फोन केला, मला बोलून घेतलं. मी तिकडे गेले, तिला म्हटलं बाई तू माझ्या घरी चल. ती म्हणे नाही तुमच्या इथं ते बघायला येतील म्हणे. मला मी तुमच्या इथं येणारच नाही. तिच्या रावण्या करू तिला जालू भाऊची इथंच ठेवलं. मी पण तिथंच थांबले तिच्यासोबत. आणि तो बिचारा रात्रभर बहिणीची संरक्षण कसं करता तसं घराच्या बाहेर झोपला आणि आम्ही दोघी त्याच्या घरामध्ये झोपलो. कहून का तुम्ही माझ्या इथं बघायला आले असते, त्याच्या घरी तुम्ही जाऊ शकत नाही. अहो सख्या बहिणीला जेवढं जीव लावतात ना तेवढं जीव लावला त्यांनी. त्याच्या घरामध्ये थापायला काही नव्हतं, किराणा नव्हता, बायको नव्हती त्याची घरी. त्यांनी बाहेर हॉटेलमधून जेवण आणलं ना आम्हाला खाऊ घातलं. आणि तुम्ही त्याच्यावर काय काय आळे लावले. खरंच तुम्ही ना जाण्याच्याच लायकीचे, गोड बोलायच्या लायकीचे नाहीच. चुकलं माझं सुरेखा. लई मोठी चूक झाली माझ्याकडून. मी तुझ्यावर असा अविश्वास दाखवायला नको होता. तिच्या अगोदर त्या जालू भाऊशी जाऊन माफी मागा. तुम्हाला तर काय बोला तेच कळत नाही. पैसुरे का सांगतोय नवऱ्याला समजून चालले मी घरी. सुरेखा चुकलं माझं बघ. मी तुझ्यावर असा अविश्वास दाखवायला नको होता. खरं तर नवरा बायकोचं जेवढं प्रेम असतं ना तेवढं एकमेकावर विश्वास करून पाहिजे. कुणीतरी उगीच कान भरले म्हणून एकमेकांना लगेच गैरसमज करून नाही घेतला पाहिजे. ते झोंबऱ्याने तुला सकाळी सांगितलं, तू मला पारावर येऊन बोलली आणि आता मला परत सांगितलं तर मी तुझ्यावर परत चिडलो. नवरा बायकोने ऐकायला पाहिजे ना, एकमेकाचे विचार एकमेकाला सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे ना. नंतर भांडायला पाहिजे. चूक असेल तर हक्काने भांडायला पाहिजे. खरंय तुझं म्हणणं सुरेखा. म्हणजे कुणाचं ऐकलं ना तर कधी शहानिशा करायला पाहिजे. नेमकं कोण चुकलंय, त्यात किती तथ्य आहे, खरंय नाही खोटंय हे पाहायला पाहिजे होतं मी. सुरेखा मला माफ कर. मला माहित नाही तू मला माफ करशील का नाही, पण मी तर मनापासून तुझी माफी मागतो. आयुष्यात परत नाही अशी चूक होणार माझ्याकडून. नाही मी माफ केले तुम्हाला. हा ना तू तर केलं बरं का माफ मला. पण जालू माझा जीवाचा मित्र आहे, तो मला माफ करेल का नाही माहित, पण मी त्याची पहिले जाऊन माफी मागतो सुरेखा. माफी मागून या. जातो मी सुरेखा त्याची. हा मार मला अजून, मार मला, मार अजून, मार मला, मार. त्याच लायकीचा आहे मी. झालं पाया पडतो तुझ्या. चुकलं माझं रे. काय बोलू मी तुला आता, मला शब्द सुचना वगैरे. झालं जाऊ दे. मित्राच्या नावाला मी काळीबा फासलाय तू रे. जाऊ दे, माफ केलं. त्याच्यात काय रे एवढं छोट्या मोठ्या गोष्टी. तुझ्यासारख्या मित्रावर मी असा आळा घ्यावा. चुकलं मी, खरंच चुकलो मी. नको टेन्शन घेऊ. त्याला माफ कर, मला खरंच माफ कर. अरे त्याच्यात काय एवढं होत असते. माणूस चुकीचा पुत्र आहे. चल पाठीवर जाऊन चहा पिऊ. डोळ नको बरं, दर डोळे पुस टोपी. चल उठ. तुझ्यासारख्या मित्र मिळायला खरंच भाग्य लागतं. झालं चल जाऊ दे.